नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, लक्षणे सजीवांची ह्या धड्यामध्ये आपण आज जे सजीवांचं लक्षण शिकणार आहोत ते आहे प्रजनन. प्रजनन कशाला म्हणतात? प्रजनन म्हणजेच जेव्हा एखादा सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव तयार करतो त्या प्रक्रियेला आपण प्रजनन असं म्हणतो. अगेन वनस्पती देखील प्रजनन करतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्राणी देखील प्रजनन करतात. प्राण्यांमध्ये होणारं जे प्रजनन आहे ते विविध पद्धतींनी होतं. काही प्राण्यांच्या मध्ये त्यांच्या शरीराचे 2 तुकडे होतात आणि मग त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्राणी तयार होतो. इंटरेस्टिंग आहे की नाही? हे अशा पद्धतीचं देखील प्रजनन होतं बरं का. आपल्याला एवढंच माहिती आहे की काही प्राणी अंडी घालतात, काही प्राणी पिलांना जन्म देतात, इतपत आपल्याला माहिती होतं. पण तुम्हाला हे माहिती होतं का की काही प्राण्यांच्या मध्ये अशी पद्धत आहे प्रजननाची की ज्याद्वारे त्यांच्या शरीराचे जर तुकडे झाले 2 तर त्यात झालेल्या तुकड्यापासून पुन्हा नवीन सजीव तयार होतो. अभ्यास जो असतो की नाही मुलांनो, तो असा परीक्षा पेपर अशा पद्धतीचं न करता काहीतरी मला आज नवीन आणि इंटरेस्टिंग शिकायला मिळणार अशा जर दृष्टिकोनातून अभ्यास केलात तर तुम्हाला खूप मजा येत जाईल. विज्ञानाचा अभ्यास बेसिकली शिकायला जेव्हा जातो तेव्हा. तर आज तुम्हाला ही नवीन माहिती कळाली की नाही की प्राण्यांच्या मध्ये अशाही पद्धतीनं प्रजनन होतं. वनस्पतींच्या मध्ये जे प्रजनन बघायला गेलं तर 2 पद्धती बेसिक तुम्हाला माहिती आहेत की वनस्पतींचं जे बी असतं तर ते बी आपण पेरतो आणि त्या बी पासून नवीन झाड उगवतं, ही एक पद्धत. आणि गुलाब, जास्वंद ह्यासारख्या झाडांच्या मध्ये आपण काय करतो रे, त्यांची एखादी काठी जे स्टेम असतं त्यांचं खोड ते आपण जमिनीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात आपण बरेचदा हे करतो की नाही, मग त्याच्यापासून नवीन झाड येतं, ही एक पद्धत झाली. सो वनस्पतींच्या मध्ये देखील विविध पद्धतीनं प्रजनन होतं, प्राण्यांच्या मध्ये देखील विविध पद्धतीनं प्रजनन होतं. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल शिकणार आहोत. येस. सो पहिल्यांदा प्रजननाची व्याख्या, जेव्हा प्रत्येक सजीव एक आपल्यासारख्याच दुसऱ्या, इथं र आहे सजीवांची निर्मिती करतो त्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. प्राण्यांच्या मध्ये होणारं मी 2 प्रकारचं प्रजनन तुम्हाला सांगितलं. एक म्हणजे अंडी घालतात काही, आणि दुसरं म्हणजे काही प्राणी पिलांना जन्म देतात. आणि तिसरं मी सांगितलं तो अपवाद आहे, म्हणजे अगदी खूप कमी प्राण्यांच्या मध्ये जे दिसून येतं, जे मगाशी मी तुम्हाला बोलले की त्या प्राण्यांच्या मध्ये हे पण ना, हे प्राणी आहेत समुद्रामध्ये दिसून येतात, हे पाण्यामध्ये दिसून येतात हे जे आहेत. सो ह्याला हायड्रा म्हणतात. हा जो प्राणी आहे, नावं देऊन ठेवते, मे बी तुमच्या ओळखीचा स्टारफिश असू शकतो, होय की नाही. ह्या प्राण्याचं नाव आहे, एक मिनिट हायड्रा. इथं लिहिते जरा, असं बाजूला दिसतंय तुम्हाला हे. ह्या प्राण्याचं नाव आहे हायड्रा. ह्याचं नाव आहे प्लॅनेरिया. याचं नाव आहे तारामासा. तुम्हाला माहिती आहे स्टारफिश. आता ह्यांच्यामध्ये बघा, इथे ह्या प्लॅनेरियाचे 2 तुकडे झाले आणि ह्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार झाला. पण ही प्रजननाची पद्धत नाही. चुकून जर असा काही कुठला प्राणी वाट बघतो का रे की माझ्या शरीराचे 2 तुकडे होतील मग मी प्रजनन करेन, असं नाही. चुकून जर काही कारणामुळे त्यांच्या शरीराचे तुकडे झाले तर मग त्या सजीवांचं ह्या पद्धतीनं त्यांची वाढ होते. सो ह्याला देखील प्रजननाच्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो हे 3 एक्झाम्पल्स लक्षात आले. आता बघूयात आपण एका पाठोपाठ एक प्राणी आणि वनस्पतींच्या मध्ये होणारं प्रजनन. हे तुमच्या पुस्तकात दिलेला भाग आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे दिलेली आहे ती प्रजननाची व्याख्या आहे की प्रत्येक सजीव स्वतःसारखे, ही व्याख्या लिहून ठेवा. प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो त्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये प्रजनन 2 पद्धतीनं होतं की काही प्राणी अंडी घालतात, त्याच्यातून त्यांची पिलं जन्माला येतात, आणि काही प्राण्यांच्या माद्या पिलांना डायरेक्टली जन्म देतात. पण ह्याच्यासाठी एक शब्द आहे बघा, अंडज. आणि जे अंडी देतात त्यांना अंडज म्हणतात ना, ओव्हीपॅरस आणि व्हिव्हीपॅरस. पण मला मराठीतून त्याला शब्द आठवत नाही. तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मला आत्ता आठवत नाहीये. जे प्राणी अंडी घालतात त्यांना आपण अंडज म्हणतो. आणि युग्मज म्हणतात का रे? हो, बहुतेक युग्मज असा शब्द आहे जे पिलांना जन्म देतात त्यांना.
तर शरीराच्या काही भागांचे, मी जे आता सांगितलं ना तुम्हाला इथं दिलंय बघा, शरीराच्या काही भागांचे तुकडे झाले तर त्यातील प्रत्येक तुकड्यापासून संपूर्ण शरीर निर्माण होणारेही काही सजीव आहेत. आणि याची उदाहरणं कोण, मी जे आता सांगितली ती 3 उदाहरणं, प्लॅनेरिया, तारामासा आणि हायड्रा, ही 3 उदाहरणं तुम्ही ह्याची लिहू शकता. ठीक आहे. आता हे झालं प्राण्यांच्या मध्ये होणारं. वनस्पतींच्या मध्ये जे प्रजनन होतं ते त्यांच्या बीजांच्या द्वारे. आपण काय करतो, वनस्पतींचं आपण बी लावतो, पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा आपण झाडं लावतो. मग त्या बी मध्ये तुम्हाला माहिती आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, चला एक व्हिडिओ पॉज करा आणि घरामध्ये तुमचे शेंगदाणे असतील किंवा बदाम असतील, शेंगदाणे घेऊन या. चला एक शेंगदाणा घेऊन या. आता काय करायचं सांगते, तो शेंगदाण्याचं साल काढा, हळूच तो शेंगदाणा उघडा. शेंगदाणा उघडल्यानंतर त्या शेंगदाण्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसतंय का रे, वरती एक छोटासा गोलसर असा भाग दिसतोय. तो जो गोलसर भाग आहे, तो गोलसर भाग तिथे त्याचा म्हणजे त्याच्यातून नवीन झाड उगवणार असतं. तो त्याचा एम्ब्रियोला काय म्हणतात, भ्रूण असतो. आणि जो भाग आपण शेंगदाणा म्हणून खातो, जो दाण्याचा हा जो भाग आहे, तर त्यामध्ये त्या भ्रूणाच्या पोषणासाठीचा अन्नसाठा त्याच्यात असतो. म्हणजे ऍक्च्युली तो जो दाणा आपण खातो, तो दाणा आपल्यासाठी नाहीये, तो त्या भ्रूणाच्या पोषणासाठी आहे. जेव्हा त्याच्यातून नवीन झाड येणार ह्या पद्धतीनं, तर त्याला न्यूट्रिशन पोचवण्यासाठी, न्यूट्रिशन देण्यासाठी म्हणून हा जो अन्नसाठा आहे, तो अन्नसाठा त्याच्यासाठी असतो. लक्षात आलं. आता तो शेंगदाणा खाऊन टाकला तरी चालेल. ठीक आहे. सो इथं बघा, बीच्या आतच्या भागात लहान अंकुर असतो, जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, शेंगदाण्याच्या मधला जो गोल आतला भाग तो अंकुर. आणि मग तो बी रुजताना तो अंकुर वाढतो आणि मग त्याच्यापासून पानं, मुळं तयार होतात. इथं ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय किंवा या चित्रात बघा, हा अंकुर आलाय आणि मग त्याला एका खालच्या बाजूला पानं, मुळं फुटलीत, वरच्या बाजूला पानं फुटलीत. या पद्धतीनं ह्या बी, तुम्ही आता एक काम करा ना, हे जर ऑब्झर्व करायचं असेल तुम्हाला खरं तर काय करा, माती असते प्रत्येकाकडे, झाडामध्ये कुंडीमध्ये का विना झाड लावलेलं असेल तर एखादा शेंगदाणा घ्या किंवा कोणतंही बी घ्या, मेथी घ्या, धणे घ्या आणि ते पेरा. आणि मग हे रोज बघायचं, त्याला थोडंसं पाणी घाला आणि रोज ऑब्झर्व करा की कशा पद्धतीनं त्याची वाढ होते. अशा पद्धतीचे त्याच्यात वाढीचे टप्पे दिसतायत का, हे ऑब्झर्व करा. आता बघा, मी जसं सांगितलं तुम्हाला की वनस्पती काही बीजाच्या मदतीने म्हणजे बीच्या मदतीने प्रजनन होतं. आणि हे जे आता तुम्हाला सांगितलं, इव्हन हे तर शेंगदाण्याचं झालं. आपण जो हरभरा खातो, आपण जो गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं खातो, तर ते ऍक्च्युली जे आपण दाणे खातो ना, गहू म्हणून खाल्ले, जे ज्वारी खाल्ली, ती ज्वारी हे त्या झाडाच्या पोषणासाठी असतं. त्याच्यामध्ये जे त्याचं भ्रूण असतं, तो एम्ब्रियो ज्याच्यातून ते नवीन उगवणार आहे झाड, त्याच्या पोषणासाठीचा जो भाग आहे तो आपण खातो, धान्य म्हणून आणि दाणे म्हणून जे खातो तो. हे तुम्हाला माहित असू देत. मटारामध्ये देखील अशा पद्धतीचे जे दाणे असतात ते पण तुम्ही ओपन केलेत तर तुम्हाला असं दिसेल. त्या मटाराच्या दाण्यामध्ये सुद्धा मटार, बदाम, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असे 2 हे दिसतील. आणि ज्याचे 2 भाग होत नाहीत त्यामध्ये सुद्धा गहू, ज्वारी, बाजरी ह्याचे 2 भाग होणार नाहीत, दिसणार नाहीत तुम्हाला, पण त्यामध्ये सुद्धा जो साठा असतो तो आपण तो गहू म्हणून खातो, तांदूळ म्हणून खातो. हे तुम्हाला माहित असू देत. आणि त्याचा उद्देश काय आहे तर त्याच्यामध्ये जो भ्रूण असतो त्याच्या पोषणासाठी. आता इथे खाली व्याख्या दिलेली आहे बघा, बीज अंकुरणाची. बीज अंकुरणाची काय आहे की बीज रुजून रोपाची वाढ सुरू होणे याला बीजांकुरण असे म्हणतात. 1 मार्काच्या याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात राहील. आता हे जे रुजण्यासाठी त्याला जी पोषणाची गरज असते, तो साठा जो मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तो ह्या बी मध्ये असतो. वाल, घेवडा, हरभरा ह्याच्यासारख्या डाळीमध्ये पण जे समान भाग जे आपण खातो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बदाम किंवा जे आपण खातो ना, तो आपल्यासाठी नसून त्या भ्रूणाच्या पोषणासाठी असतो. क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांना? इथं दिसतंय बघा तुम्हाला, हा अंकुराचा भाग आणि हा जो आपण खातो तो अन्नसाठा. त्यानंतर जे मोड येणे आणि बीजांकुरण, 1 मार्कासाठी हे वाक्य लक्षात ठेवायचं. टिंबटिंब आणि टिंबटिंब ही वनस्पतीच्या वाढीची सुरुवात असते. काय आहे? मोड येणे
आणि बीजांकुरण ही वनस्पतीच्या वाढीची सुरुवात असते. त्यानंतर वनस्पतीची वाढ होण्यासाठी नुसतंच त्याला आपण खाद्य दिले किंवा त्याच्यामध्ये जे स्टोअर असतं त्याच्यासाठी वाढीसाठी फूड ते तेवढंच कामाचं असतं का? नाही. त्याला त्याच्या वाढीसाठी काही प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश, पाणी, ऑक्सिजन, ताजी हवा, जमिनीतली पोषक द्रव्ये या एवढ्या सगळ्यांचा आवश्यकता असते. तर आणि तरच वनस्पतींची वाढ. जर तुम्ही विचार करा, चांगली त्याला हवा मिळाली नाही किंवा चांगला प्रकाश मिळाला नाही, तुम्ही त्याला खत दिलं नाही, पाणी दिलं नाही, यापैकी कुठलाही एखादा घटक जरी कमी पडला वनस्पतीच्या वाढीसाठी तरी देखील त्या वनस्पतीची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होणार नाही. सो हे वनस्पतीचे वाढीचे टप्पे आहेत. पहिल्यांदा तुम्ही बी पेरलं, मी मगाशी म्हणलं ना तुम्हाला, एक बी पेरून बघा ह्या टप्प्यातून जातं का? अंकुरण त्याला सुरू झालं, मग त्याला मूळ छोटंसं येतं बाहेर, मग त्याला पानं फुटतात आणि मग हे छोटंसं झाड त्याच्यापासून तयार होतं. सो हे वनस्पतीचे वाढीचे टप्पे आहेत. समजलं पोरांनो? आता शेवटचा पार्ट ह्या धड्याचा म्हणजे आजच्या व्हिडिओ मधला, की ठीक आहे, गुलाब, मोगरा ह्या वनस्पती ज्या आहेत, या वनस्पतींचं जी लागवड आहे ती या पद्धतीने केली जाते की त्याचं जे एक खोड असतं त्या खोडाचा एक छोटासा तुकडा केला जातो, कापला जातो आणि मग त्याची खालच्या भागाची पानं काढून ती जेव्हा तुम्ही मातीमध्ये लावाल, त्याला पाणी घालाल, तर सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर त्याला प्रॉपर खतं वगैरे दिल्यानंतर मग त्याच्यापासून नवीन झाड हे तयार होतं. गुलाब, जास्वंद, मोगरा, अजून कोणती कोणती झाडे ह्या पद्धतीने लावतात मला सांगाल कमेंट करून? गुलाब आहे, जास्वंद आहे, मोगरा आहे, हे 3 मी सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून तुम्ही कोणते कोणती झाडं बघितलीत की जी ह्या पद्धतीनं त्यांची लागवड केली जाते? सांगाल मला कमेंट करून. आणि एक सगळ्यात महत्वाचं शेवटचा पार्ट, वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. टिंबटिंब आणि टिंबटिंब ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. कोणती? वाढ आणि प्रजनन. ठीक आहे. सजीव आणि निर्जीव ही ठरवण्याची ही महत्वाची खूण आहे. सजीव आहे की एखादा निर्जीव, तर ते बघण्यासाठी 2 गोष्टी बघितल्या जातात. एक म्हणजे त्याची वाढ होते का, ते प्रजनन करतं का. खरं तर आता बघा, एक मी सांगते छोटीशी गोष्ट तुम्हाला. प्रजनन जे आहे, समजा आता काही सजीव असे असतात की जे प्रजनन करू शकत नाहीत, पण तरीही ते सजीव असतात की नाही, म्हणजे ज्यांना पिलं होऊ शकत नाहीत किंवा ज्यांना मुलं होऊ शकत नाहीत, असे सजीव असतात निसर्गात, मग तरी पण ते सजीव आहेत. सो खरं बघायला गेलं तर प्रजनन ही काही सजीव असण्याचं प्रमुख लक्षण नाहीये. जर प्रजनन करतोय तरच तो सजीव आणि प्रजनन नाही करू शकला तर तो निर्जीव, असं काही असतं का? नाही असं. पण ठीक आहे, आता आपल्याला पुस्तकात दिलंय म्हणून आपण म्हणतोय, परंतु तुम्ही लक्षात ठेवा की प्रजनन हे काही सजीव असण्याचं लक्षण नाहीये. म्हणजे प्रजनन करत नसणारे देखील सजीव असतात, हे मला सांगायचं. ठीक आहे. सो आज आपण काय काय शिकलो? प्रजनन काय, वनस्पतींच्या मध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचं प्रजनन होतं. आता ह्याला जर आपण शॉर्ट मध्ये लिहायचं झालं, एक समरी जर तयार करायची झाली, जशी आपण लास्ट लेक्चर मध्ये केली होती, एक छोटीशी डायग्राम काढली होती की नाही आपण, तर तशी डायग्राम जर काढायची झाली तर प्रजनन आपण प्राण्यांच्या मध्ये, इथं वरती लिहू आपण प्रजनन. प्राण्यांच्या मध्ये काय होतं? एक पहिला प्रकार अंडी घालतात, दुसरा प्रकार पिलांना जन्म देतात, आणि तिसरं काय सांगितलं, कुणाला आठवतंय? तिसरं म्हणजे शरीराचे तुकडे. शरीराच्या तुकड्यापासून नवीन सजीव तयार होतो. सो प्राण्यांच्या मध्ये हे मुख्यतः होतात. त्यानंतर वनस्पतींच्या मध्ये कोणत्या कोणत्या पद्धती बघितल्या आपण हे लिहून घ्या. म्हणजे पूर्ण धड्यात आत्ताचा जो आपण पॉइंट शिकलो त्याचं एक सार आहे हे थोडक्यात. वनस्पतींच्या मध्ये आपण बघितलं की बियांच्या मार्फत, आणि दुसरं जे कटिंग बघितलं ना आपण, खोड किंवा पानफुटी सारखी जी झाडं आहेत त्यांना तर पानाद्वारे सुद्धा त्यांच्यामध्ये प्रजनन होतं.
खोड, पान, त्यानंतर काही काही मुळापासून अशा भागांपासून त्या वनस्पतींच्या मध्ये प्रजननाची प्रक्रिया होते. सो हे आपण आज बघितलं. त्यानंतर आपण हे पाहिलं की बी मध्ये जे साठा असतो तो त्या भ्रूणाच्या पोषणासाठी असतो, हा भाग बघितला. आणि ते 3 प्राण्यांची नावं मला कमेंट करून सांगाल कोणते कोणते 3 प्राणी होते. आजचा प्रश्न आहे तुम्हाला, ज्यांच्या शरीराचे तुकडे होतात आणि त्याच्यापासून नवीन प्राणी तयार होतात. तर त्या 3 प्राण्यांची नावं मी सांगितलेली होती, तर ती मला तुम्ही आज कमेंट करून सांगा, बघू किती जणांनी लक्ष देऊन ऐकले. ठीक आहे. सो कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.